श्वेताज हॅपी स्पेस. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. सो आजचा ब्लॉग होणार आहे खूप 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 स्पेशल. कारण कारण आज मी मागवले आहे मिशोमधनं काही ऑर्गनायझर्स, ज्वेलरी ऑर्गनायझर्स आहेत सगळे. आणि जेव्हा आजचा ब्लॉग होणारच आहे ज्वेलरी ऑर्गनायझर्सवर, तर मी आज तुम्हाला माझ्या लग्नाच्या ज्या आहेत ज्वेलरीज त्या दाखवणार आहेत. आणि त्या माझ्या लग्नाच्या ज्वेलरी आहे म्हणून स्पेशल तर आहेच माझ्यासाठी, पण दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या मी माझ्या कमाईच्या पैशांनी, म्हणजे जेव्हा मी जॉब करत होती त्यावेळेस, तर त्या पैशांनी मी ते ज्वेलरी घेतलेले आहे. आणि मग मी 11 वर्षापासून कधी मोस्टली मी असा जॉब बिझनेस केला आहे मी एकदा, पण त्यानंतर असा जॉब नाही केला आहे. तर तेव्हापासून मी माझ्या कमाईनी मी कोणती शॉपिंग अशी केली आहे असं कधीच नाही झालेलं आहे. सो खूप स्पेशल आहे त्यामुळे त्या ज्वेलरीज माझ्यासाठी. सो चला तर मग दाखवते तुम्हाला मी. पहिले तुम्ही ऑर्गनायझर्सचे सगळे अनबॉक्सिंग एक 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 बघा, त्यानंतर मी त्याचा यूज तुम्हाला सांगते, त्याची क्वालिटी सांगते कशी आहे. आणि मग तुम्ही मला सांगा, त्याच्या जर तुम्हाला आवडले असेल तर मी त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्या लिंक तुम्हाला टाकून देईल. कारण हे खूप दिवस झाले मी मागवलेले आहे हो, कारण मला व्हिडिओ करायलाच वेळ मिळालेला नव्हता. सो मी आता तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला आवडले असेल तर मला लिंक मागाल, मी तुम्हाला पाठवले. चला करूया व्हिडिओला सुरुवात. सो हे सगळे ना वेगवेगळ्या दिवसाचे अनबॉक्सिंग करते आहे मी. सो ही आहे मेकअप बॅग मी जी मागवली ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे, खूप छान आहे, खूप मस्त वाटली मला ही. आणि क्वालिटी पण खूप छान आहे. काहीतरी 300 रुपयाला मला ती पडली, 350 रुपयाला काहीतरी. आणि हे दुसरं ऑर्गनायझर आहे, हे म्हणजे इयरिंग्स ठेवायला मी मागवलेलं आहे. तर बघा हे ना थोडेसे त्याचे सगळं निघालेलं होतं. बघूया कसं वाटते जेव्हा मी ते चिपकवून घेणार. त्यानंतर हे मी बँगल्स ठेवायसाठी बोलवले, 550 रुपयाला मला हे पडले 3. आणि हे अशा पद्धतीचे आहेत, 3 आहे यामध्ये. तसं तर चांगलं वाटलं मला, पण जेव्हा आपण यामध्ये सामान ठेवू तेव्हा आता आपल्याला समजेल. तर चला तर मग सर्वात शेवटला जे आपण उघडलं, जे की बँगल्स ऑर्गनायझर, त्यामध्ये आपण आता आपले बँगल्स ठेवूया. सो हे बघा काचेच्या बांगड्या आहेत, ह्या 100 रुपये डझननी मी ह्या घेतल्या होत्या, पण खूप सुंदर आहेत, खूप छान त्याला शाईन आहेत. तर अशा 3 कलरचे आहे माझ्याकडे. एक मरून आहे, एक मजेंटा कलर आहे आणि एक ऑरेंज कलर आहे. हा बघा तो ऑरेंज कलर आहे. मी मागच्या वर्षीच्या दिवाळीला ह्या घेतल्या होत्या. आणि ह्या मी घेतल्या यावर्षी जेव्हा मी नागपूरला गेली होती, आम्ही कोराडीला गेलो होतो, तेव्हा मी ह्या 100 रुपयाला घेतलेल्या होत्या. खूप सुंदर आहेत. सो इथे मी सगळे कडे ठेवत आहे माझे. सो माझे जवळजवळ ऑलमोस्ट सगळ्या बँगल्स ना ह्या एकाच बॉक्समध्ये येऊन गेलेल्या आहेत. सो त्यानंतर मी अजून काही काचेच्या बांगड्या ॲड केल्या, ब्लू, ग्रीन, पोपटी अशा. आणि खूप थोड्याशा आहे ज्या वाचलेल्या आहेत त्या मी ड्रेसिंगमध्ये ठेवलेल्या आहेत. खूप जास्त अशा काही बांगड्या माझ्याकडे आहे नाहीत. सो झाले आहे आणि खूप छान आहे ते ऑर्गनायझर. सो आता दुसरं ऑर्गनायझर आहे आपलं, ते म्हणजे नेकलेस ऑर्गनायझर. सो हे एक असं पाऊच आहे आणि त्यामध्ये ना असे छोटे छोटे पाऊच आहेत, 12 पाऊच आहेत. हे मला काहीतरी 250ला पडलेलं आहे, मिशोवरनं घेतलेलं आहे मी. सो आणि हे बघा, हे माझं नेकलेस आहे, हे माझ्या रिसेप्शनचं नेकलेस आहे. सो त्यावेळेस मी हे घेतलं होतं 700 रुपयाला. सो थोडंसं हे मला वाटते शाईन जात आहे, कॅमेरामध्ये वाटते, पण जेव्हा मी घालते तेव्हा असं कधी वाटलं नाही. हे पण जे नेकलेस आहे हे पण माझ्या लग्नाच्याच वेळेसचं आहे, असंच एखाद्या फंक्शनला मी घेतलेलं होतं. सो हे पण मी आता सगळे असे भरून ठेवत आहे. असे खूपसे आहेत नेकलेस, तर सगळे तर मी नाही दाखवू शकत. हे पण माझ्या लग्नाचं मी सप्तपदीला घेतलं होतं मोत्यांचं. याचं ना लॉकेट निघून गेलेलं आहे. असेच यामध्ये इयरिंग्स पण आहेत. सो हे मी एक घेतलं होतं माझ्या सप्तपदीच्या वेळेस. सो असे माझे नेकलेसेस आहेत. आणि हे ना माझ्या एंगेजमेंटचं आहे, कुंदनचं. सो याचे बघा, हे कुंदन निघून गेले आहे. त्यावेळेस खूप ट्रेंड आलेला होता 12 वर्ष अगोदर कुंदनचा. सो मी ते घेतलेलं होतं. हे पण लग्नाच्याच वेळेस घेतलेलं आहे एका फंक्शनला, पण हे मी कधी घालूच नाही शकली जास्त, कारण ना ह्या कलरची साडी माझ्याकडे एकच होती आणि ती इतकी हेवी होती की ती साडीच मी कधी जास्त घातलेली नाही आहे. मी अगदी 1-2 वेळा हे नेकलेस घातलेलं असेल आणि याचे स्टोन आता निघालेले आहेत.
सो हे अशा पद्धतीने मी यामध्ये पॅक करून ठेवलं. हे पण ऑर्गनायझर मला खूप छान वाटलं. सो आता बघूया हे जे मी ना हे 211 रुपयाला काहीतरी होतं हे ऑर्गनायझर. घेतलं मी. क्वालिटी मला फारशी काही खास वाटत नाही आहे. आणि हे आहे इयरिंग्स. खूप छान आहेत हे इयरिंग्स. मला खूप छान वाटते. हे माझ्या लग्नाच्या वेळेसचं साडी पिन आहे ही. सो असंच मी तुम्हाला दाखवत आहे. सो यामध्ये मी आता सगळे इयरिंग्स लावून बघते आहे की कसं आहे. पण मी सगळे इयरिंग्स यामध्ये लावून बघितले. सो हे लागलंच नाही. जसं मी हे सगळे इयरिंग्स ठेवून घेतले यामध्ये. सो हे बघा, हे माझे खूप हेवी इयरिंग्स आहे. हे मी घेतले होते 2500ला. मुंबईवरनं घेतले होते मी. आणि हे एकच इयरिंग्स माझ्याकडे इतके महाग आहेत. सो यानंतर मी कधीच इतके महाग इयरिंग्स नाही घेतलेत. सो तर सांगायचं हे की हे ऑर्गनायझर अगदी सुपर फ्लॉप ठरलं. त्यामध्ये नंतर मग मी तिथले कानातले काढून मी या बॉक्स ऑर्गनायझरमध्ये ठेवलेत. पण इथे पण ते आले नाहीत. त्यामुळे हे पण मी काढून घेतले आणि छोटे छोटे ठेवले मी यामध्ये. सो हे पण ऑर्गनायझर मला तेवढं खास नाही वाटलं. आता बघूया हे जे मेकअप किट आपण घेतलेली आहे हे खूप मस्त वाटली मला. किमतीच्या मानाने मला वाटते मी हे 300 रुपयाला काहीतरी घेतली. सो खूप छान आहे. जर तुम्ही ट्रॅव्हलसाठी वगैरे घेत असाल तर खूपच फ्रेंडली आहे ही. सगळं छान असं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपले राहतात. जसं सनस्क्रीन, फाउंडेशन, फेस पावडर, लिपस्टिक, काजळ आणि असं सगळं काही एकत्र होत नाही. खूप छान असं ऑर्गनाइज राहतं यामध्ये. सो हे मला खूप आवडली ही बॅग. यामध्ये खूपसे कलर्स पण अवेलेबल होते. आय थिंक एक पिंक कलर होता, एक क्रीम कलर होता. सो मी ब्लॅक घेतला. सो मस्त आहे हे. आणि झालं आहे आपले सगळे ऑर्गनायझर्स. सो अशा पद्धतीने घेतले आहे मी. आणि हे बघा, इथे मी हेअर ॲक्सेसरीज, साडी पिन, काही ऑक्सिडाइज ज्वेलरी असे सगळे पॅक करून मी ठेवलेले आहेत. सो असं झालेलं आहे आपला आजचा व्हिडिओ. सो हे बघा, हे सगळे इयरिंग्स मी काढले आणि परत मी ह्या बॉक्समध्ये ठेवले. याच्या खालीनं मी कापूस ठेवलेला आहे. आणि आता ह्यासाठी तर मला अजून दुसरं कोणतं ऑर्गनायझर शोधावंच लागेल. यामध्ये पण छोटे छोटे सामान ठेवू शकतो आपण. बस असंच आहे. बाकी मला आणि हे तर बिलकुलच कामाचं नाही आहे. सो असं झालेला आहे आपला ऑर्गनायझरचा व्लॉग्स. त्याच्यामध्ये जे इयरिंग्सचे जे ऑर्गनायझर्स होते ना ते सुपर फ्लॉप ठरले. जर तुमच्याकडे खूप सारे छोटे छोटे टॉप्स असेल तर तो जो मी तुम्हाला ब्राऊनवाला ऑर्गनायझर दाखवला तो एक ठीक होता. बाकी तो तर सुपर फ्लॉप होता. जो ब्लॅक कलरचा मी तुम्हाला इयरिंग ऑर्गनायझर दाखवलं, बिलकुल त्याच्यामध्ये कानातले टिकत नाही आपले इयरिंग्स. सो ते तुम्ही बिलकुल मी सजेस्ट नाही करणार की तुम्ही. ओके, हो, बॉलवाले कानातले आहे म्हणते मम्माचे. म्हटलं हो आहे. तो उठून गेलेला आहे. सो असं झालेलं आहे. बाकी सगळे खूप छान आहे. ती बॅग, ज्वेलरी ऑर्गनायझर, जे मी नेकलेस ऑर्गनायझर दाखवलं ते खूप छान आहे. त्यानंतर जे मेकअपचं जे तुम्हाला मी पर्स दाखवली, बॅग, ती तर खूपच सुंदर आहे. तुम्हाला कुठे ट्रॅव्हलसाठी वगैरे जर न्यायचं असेल तर बेस्ट आहे. आणि सगळ्यात बेस्ट मला ते जे बँगल्स ऑर्गनायझर वाटलं ते खूप छान वाटलं मला. बस असं सगळं झालं आहे. फक्त इयरिंगसाठी मला बघावं लागेल. तो बस असा हा आजचा ब्लॉग होता. तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला युजफुल वाटला असेल तर मला नक्की कमेंट करत जा. मला खूप मेहनत लागते हे सगळं करायला. आणि जर तुमचे कमेंट आले तर मला पण खूप छान वाटेल की मी तुमच्याशी कनेक्ट होते. आणि शेअर करत जा, लाईक पण करत जा आठवणीने. आणि अजून काय सबस्क्राईब करत जा की जेणेकरून मला पण छान मदत होईल आणि मला पण छान वाटेल व्हिडिओ करायला. सो असं झालेला आहे आजचा व्हिडिओ. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू. बाय कर सगळ्यांना. कर ना बेटा, बाय. झोपेत आहे तो. चला बाय.